रवींद्र वायकरांच्या क्लीन चिटवरून राऊतांचा हल्लाबोल आहे। भाजपनं पक्षात घेण्याकरता खोटे गुन्हे दाखल केले। वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळून गेले असं राऊत म्हणतात। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी आहे। खोटे गुन्हे दाखल केल्याचा भाजपनं मान्य करावा असं देखील संजय राऊतांचं भाजपला चॅलेंज आहे। दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे हे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवतात। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला। हेच केस, याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली। दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये, मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये? हे का कायद्याचं राज्य आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।